कोकणातील रसाळ आणि स्वादिष्ट फणसाला मुंबईच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यंदाच्या हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर फणस मुंबईत विक्रीसाठी रवाना होत आहेत। त्यामुळे स्थानिक फणस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे। कुडाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये फणसाचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या बाजारपेठांमध्ये कोकणातील फणस पोचले आहे। नैसर्गिकरित्या पिकलेले आणि गोड चवीचे असल्याने ग्राहकांकडून या फणसाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। स्थानिक शेतकऱ्यांकडून फणसाची खरेदी साधारणपणे 100 ते 250 रुपया दरम्यान केली जात असून फळाचा आकार आणि गुणवत्तेनुसार दर निश्चित केले जात आहेत। त्यामुळे फणस विक्री हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत ठरत आहे। टाकू नको आणि बाहेर आपल्याकडे वर झाली त्याला पुढे घे त्या पुढे जायचं। भाई जरा डीक नेता आता कुडाळ परिसरातील विविध गावातून फणस गोळा करून ते टेम्पो आणि अन्य वाहनाद्वारे मुंबईच्या बाजारपेठेत पाठवले जात आहेत। सध्या ग्रामीण भागात फणस काढणीची लगबग सुरू असून व्यापारी आणि वाहतूकदारांचीही मोठी हालचाल पाहायला मिळत आहे। या संदर्भात आनंद बंदिबेडर शेतकरी आणि विलास बांबर्डेकर व्यापारी यांनी ही माहिती दिली आहे। कुडाळ तालुक्यात फणस काढले आहे संपूर्ण। आम्ही मुंबईला याची लय मागणी आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात मागणी आहे। कोकणी मेवा म्हणून लय प्रसिद्ध आहे आणि चांगली चविष्ट असतात सिंधुदुर्गातले फणस। आणि मुंबईच्या ठिकाणी ठाणे, मुलुंड, आपल्या दादर, लालबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि चांगला दर भेटतो तिकडे। सध्या रेट किती आहे? कसं सध्या रेट 1-2-2-250 रुपयांनी जातो फणस चांगला असला की। नमस्कार, मी आनंद बांदिवडेकर। कुडाळ मुळदे येथे माझी बाग आहे। या बागेत मी कोकण प्रॉलिफिक जातीचे 100 झाडं 2016 साली लागवड केली। साधारण 5 वर्षानंतर उत्पन्नाला सुरुवात झाली। काय होतं की हे जे झाड आहे म्हणजे स्पेशली कोकण प्रॉलिफिक हे थोडंसं सस्टेनेबल नाही आहे, म्हणजे गावठी फणसाच्या दृष्टिकोनातून थोडंसं तेवढं मजबूत नाही आहे। तर मागच्या 3-4 वर्षात चक्रीवादळाच्या तडाख्याने यातली जवळजवळ 100 पैकी 50 झाडे उन्मळून पडली किंवा मोडून पडली। परंतु एक मी सांगेन की ही जी जात आहे ही उत्पन्नाला चांगली आहे। एका झाडावर ह्या आता तुम्ही बघताय 10 वर्षाची झाडं आहेत, एका झाडावर जवळजवळ 100 ते 150 फणसापर्यंत उत्पन्न येऊ शकतं आणि येतंही। परंतु निसर्गाचं काही चक्रापुढे काही आपण काय करू शकत नाही। तसंच झालं यावर्षी 1.5 ते 2 टनापर्यंतच फणस उत्पन्न आम्हाला मिळालं। मागच्या वर्षी मात्र मी जवळजवळ 12 टन जवळजवळ फणस विक्री केली होती। इथे फार्म हाऊसवरच लोक येऊन घेऊन जातात। आम्ही 12 रुपये प्रति किलोप्रमाणे इथे जाग्यावर दिली होती। ही जी फणसाची आपल्याकडे लागवड होते तशी काय कोण कमर्शियल लागवड करत नाही। मी आपल्या रस्त्याच्या बाजूने एक शो यावा या दृष्टिकोनातून 100 झाडं लावली होती, पण विशेष त्याची काय देखभाल करावी लागत नाही आणि देखभाल काही विशेष न करता किंवा कुठच्याही प्रकारची फवारणी किंवा खताची सुद्धा त्याला काय एकदा 5-7 वर्षानंतर गरज पडत नाही। तुम्हाला ते उत्पन्न देतच राहतं, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला उत्पन्न मिळत राहतं। असं हे फळ तसं फार उपयुक्त फळ आहे आणि आता
याच्यापुढे मला वाटतं संशोधन फार मोठ्या प्रमाणात होत चाललं आहे आणि फणसाला भविष्यात खूप मोठी प्रचंड मागणी येईल एवढं मात्र निश्चित. यावर्षी किती फणस पाठवले तुम्ही? यावर्षी माझ्याकडे 1.5 ते 2 टनच आलेत. माझ्याकडे माझ्या फॅक्टरीमध्ये तिथे MIDC मध्ये एक 2 झाडं आहेत. तिथे मला त्या 2 झाडावर यावर्षी 100 फणस मिळालेत. ते पण असेच म्हणजे सहज आपली काहीतरी आपलं कोकणी आहे म्हणून लावलेली होती. पण खरंच ह्याला यापुढे ना मला वाटतं कमर्शियल लागवड जर झाली तर फणसाला खूप मोठं डिमांड येईल आणि त्याचबरोबर ज्या प्रत्येक घराच्या आजूबाजूला फणसाची लागवड आहे त्या फणसांनाही डिमांड येऊ शकेल. या फणसाच्या प्रोसेसिंगवर काही इंडस्ट्री आपल्याकडे येणं गरजेचं आहे, कारण मला वाटतं जवळजवळ 60 ते 70% फणस यावर्षी मे बी मोर दॅन दॅट आपले हे उशिरा वटपौर्णिमा हा सण उशिरा आल्यामुळे गळूनच गेलेले आहेत आणि तशा अजून आपल्याकडे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री फार कमी आहेत.